आम्ही बऱ्याचदा तुम्हाला फक्त सोशल मीडियावरती पाहतो, खूप मोठ्या प्रमाणात पाहतो आता ते. आणि सोशल मीडियावरती तुमचा खूप मोठा फॉलोअर बेस आहे. पण सोशल मीडियाच्या बरोबर ऑपोजिट साईडला जी तुमची लाईफ आहे, ऍक्च्युली सोशल मीडियावरती आज आपण सगळ्या गोष्टी प्रेझेंट करतोच. पण आजच्या काळात सोशल मीडिया कितपत चांगला आणि कितपत वाईट आहे, आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे. आता चला आपण तरी जेंट्स आहोत, पण थोडं तुम्ही आमच्यापेक्षा 100 पटीने पुढे त्या फील्डमध्ये सोशल मीडियामध्ये. म्हणजे आता लहान आहे त्यावेळी. पण मला काय वाटतं, की फॅमिली आहे आमची, की आपण सगळ्या सोशल मीडियावरती आता आले. सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट सुद्धा आहे. सो यांचा सोशल मीडियावरती रोल काय असेल, तुमच्या इंटेन्शन या तुमच्या समोर एक समजा की आपली फॅमिली आहे, तुम्ही काय त्यांना काय सोशल मीडियावरती. बरोबर. सोशल मीडिया चांगलं आहे का वाईट आहे? बघा, माझा पर्सनल मोबाईल आहे, ह्याच्यामध्ये माझं सोशल मीडियाचं अकाउंटच नाही. म्हणजे मला पण तो खूप जास्त असं वाटत होतं की मी खूप जास्त ऍडिक्ट व्हायला लागलो, कारण रील्स प्रमोशन याला माझं अकाउंट नाही. माझा तो कुणाल आहे ना, कुणाल मनोज, ते तर कुणालच बघतो. माझा एक आयफोन त्यांच्याकडे, त्याच्यात रील पोस्टिंग स्टोरी मेन्शन. फक्त मला एखाद्या वेळेस वाटलं की एखाद्या पर्सनला मला बोलायचंय, त्याचं बघायचंय, त्यावेळेसच मी जातो. अदरवाईज ते पण मला तो व्हॉट्सअपला टाकतो की सर स्टेटस ठेवा. म्हणजे मी सोशल मीडिया जास्त वापरत नाही. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, सोशल मीडिया वापरणं आता गरजेचं आहे, पण ते आपल्या फक्त बिझनेस पुरतं गरजेचं आहे. आमचे एक फिजिक्स मधले नितीन विजय म्हणून सर, NV सर, तुम्ही बघितलं असेल, ते म्हणतात की मोबाईलने आपल्याला नाही वापरलं पाहिजे, आपण मोबाईलला वापरलं पाहिजे. होतं काय ना, आपण एक रील बघायला येतो पण 200-300 रील बघून जातो. एक शॉर्ट बघायला येतो तर 200-300 शॉर्ट आपण बघून जातो. या सगळ्या गोष्टी का बरं होत आहे? कारण मोबाईल आपल्याला वापरतोय, आपण नाही मोबाईल वापरतोय. म्हणून मला असं वाटतं सोशल मीडिया 100% गरजेचं आहे. बघा, ते पीटर डक्करचे एक वाक्य आहे ना, इफ यू डोंट लाईक चेंज यू आर गोइंग टू लाईक इररिलेव्हन्स. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर बदल नाही केला तर तुमचं अस्तित्व संपून जाणार आहे. कदाचित जर मी सोशल मीडिया 2022 मध्ये अडॉप्ट नसतं केलं तर आज माझा बिझनेस जो आज 1400 फ्रँचायझी पर्यंत पोहोचलेला आहे, तो कदाचित 300-400 वर असता. पण असं पण नाही की नसता. पण जो ग्रोथ मला मिळाली त्याला मॅक्सिमम कारणीभूत सोशल मीडिया. कधी कधी आम्ही एखादी गोष्ट सोशल मीडियावरती पोस्ट करतो, त्याला कमेंट येतात की अरे भाई तू कशाला दाखवतोय. अरे दाखवण्याचं नाही, आमचा धंदाच सोशल मीडिया आहे. जर आम्हाला तिथनं बिझनेस मिळत असेल तर वाईट काय, चुकीचं काय? जर आपल्याला, बरं मला सांगा, एखादा दुकानदार दुकान उघडतोय, त्याच्यानंतर जातोय दुकानामध्ये एखादी गोष्ट विकण्यासाठी, तो जातोच आहे ना. जर आम्हाला बिझनेस सोशल मीडियावर मिळतो तर आम्ही सोशल मीडिया का वापरलं नाही पाहिजे? आता प्रश्न आहे की तुम्ही काय केलं पाहिजे. सर तुमचं मरू द्या, तुमचं काही नाही, आमचं सांगा आम्ही काय केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की तुम्ही रील यूज करा, रीलचा वापर करा. कारण रील जर व्हायरल झाल्या, समजा तुमच्या 100 मधल्या 50 रील व्हायरल झाल्या, एंड ऑफ दी कंपनी मोठी होणार आहे. कंपनी मोठी झाली तर कंपनी तुमच्यासाठी काही ना काही करत राहणार आहे. आणि आता रिसेंटली सर, आम्ही कालच 1 तारखेला मीटिंग घेतली. आता आम्ही ग्रॅज्युएटचं, मी माझे एकट्याचे व्लॉग होते, आता आम्ही आमचे कमीत कमी 8 जणांचे व्लॉग सुरू केले. म्हणजे आमचा नितीन आहे, सेल्स पर्सन आहे, नितीन ग्रॅज्युएट. मग तो काय करणार, त्याच्यामध्ये सांगणार की मी आलो, माझे जेवढे कॉल्स होते, आम्हाला 300-400 डेली लीड्स येतात, त्यातले त्यांनी किती कॉल्स केले, किती बोलला, किती क्लोजिंग झाले, आणि त्याचं टार्गेट घेणार मला रोजची एका जणाला व्यवसायामध्ये आणायचं. मग याच्यामुळे काय होणार, ज्यांना व्यवसाय करायचा ते कनेक्ट होणार. सर तुम्ही पण करू शकता, तुमच्या सोबतचे तुमचे पर्सनली ब्लॉग करू शकतात, किंवा जे तुमचे टीममेट्स करा की मी आज, माझं टार्गेट होतं की मला आज 2 महिलांना माझ्या प्रत्युष फॅमिलीमध्ये मला आणायचं होतं. मी त्यासाठी 10 बायकांना भेटले, महिलांना भेटले, त्याच्या माध्यमातून मला 5 जणी नाही म्हटल्या, 2 आल्या, आणि त्या 2चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मेहनत करणार आहे. दॅट्स इट. पण त्याच्यानंतर नाही वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर जर वापरलं ना तुम्ही, तर प्रॉब्लेम काय होईल माहितीये का, जे तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये, बघा आपलं ना ब्रेन मध्ये कॅपॅसिटी खूप तशी जास्त आहे, पण आपल्याला वापरायला शिकवलेलं नाही जास्त, कारण ते कुणालाच नाही, मनुष्याला. म्हणून जर तुम्ही सोशल मीडियावर जर जास्त तुमचा स्क्रोलिंग मध्ये टाइम जात असेल तर मग तुम्हाला काम करायला वेळ नाही भेटणार. म्हणजे तुमचे जे तुम्ही 365 दिवसांचं कॅल्क्युलेशन करा, मोबाईल किती वापरता, झोपता किती, तर तुमचे 150 दिवस तुम्ही याच्यातच घातलेले. 150 ते 200 दिवस राहिले, 165 दिवस, त्याच्यात काय होणार आहे. म्हणून सोशल मीडिया वापरा, रोज रील बनवा. आमचं ग्रॅज्युएटच्या पेजला जा, रोज एक रील पडते. आमचे सोशल मीडियासाठी 3-4 जण आहे. मी माझ्या पर्सनल, आता बघा 2 जण आले ना, यंग मुलं करतात असे, आता हे 2 पण एक, अजून 1 जण तिसरा तिकडे आहे आमचा. म्हणजे 3 जण आमच्याकडे सोशल मीडियासाठी ठेवलेले. त्याचं कारण काय, कारण येणाऱ्या काळात सर वाढणार आहे, इन्व्हेस्टमेंट आहे ही सोशल मीडिया. म्हणून तुम्ही तुमच्या प्रत्येकाचं पेज ओपन करा, त्याला नाव द्या तुमचं, समजा प्रत्युष आहे ना, समजा शीतल आहे, शीतल/प्रत्युष, त्याच्यावरती शीतल प्रत्युषच्या रील बनवा फक्त. ऍक्च्युली माझ्याकडे मला नाही माहित कोणाच्या आपल्या प्रत्युषमध्ये एक लेडीज आहे, त्या ठिकाणी बॅनरवरती बघितलं प्रत्युष विथ प्राजक्ता काही. हो म्हणजे तेच ना, काय प्रत्युष विथ प्राजक्ता सेम करू शकतात. येस टीम बनवली होती. येस, पेज आहे प्रत्युष विथ प्राजक्ता, आणि त्या पेजवरती ते बिझनेस बिल्ड करतात. हा असं करू शकतात. आणि सोशल मीडियाने तुम्हाला आरामात धंदा भेटेल, कारण
बघा मार्केटमधले म्हणजे इंडियाचे जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाची ग्रोथ बघितली ना ती फार जास्त आहे. तुम्ही बघा जे मोठे मोठे क्रिएटर आहेत ते इंडियात का बरं येतात माहितीये का? त्यांना काही इंडियाबद्दल प्रेम आहे असं नाहीये. इंडिया त्याच्यासाठी येतात कारण यांना त्यांना इथून फॉलोअर्स भेटतात. समजतंय ना? मिस्टर बिस्टला काय गरज इंडियामध्ये येण्याची? त्याची मिस्टर बीचचे सर हिंदी डबिंग सुद्धा व्हिडिओ आहे, त्याचे पेजेस आहे. मग आपल्याला सोशल मीडियाचा वापर फ्री ऑफ कॉस्ट आहे ना, मार्केटिंगला काय. दुसरी गोष्ट तुमचं रोज स्टेटस पाहिजे. रोज स्टेटस पाहिजे. माझं असा एक दिवस पण जात नाही की ग्रॅज्युएटचा मिस्टर वडेवाला, एंजल असती, चाय समोसा, अन्नज मिसळ हाऊस या 5 ब्रँडचं आणि माझ्या पेजेसचे जेवढे जेवढे असतील ना त्याचे रोज मी तेवढे स्टेटस ठेवतो. मला सांगा ना, सोशल मीडियावरती स्टेटसच्या माध्यमातून आपणच आपली ब्रँडिंग नाही करत आहे. तुम्ही रोज समजा 110 लोकांनी किंवा तुमचे 200, 500, 1000 लोकांनी रोज प्रत्युष जर स्टेटस ठेवला तर कमीत कमी 10, 20, 100, 50 ऍव्हरेजली 50 लोक बघन, 50,000 लोकांपर्यंत तुमचा डेटा जातो ना, नाव जातं ना. तुमची कंपनी बघा, असं नका समजू की मी माझा बिझनेस बिल्ड करतोय, मी प्रत्युष बिल्ड करतोय. आणि ज्या दिवशी प्रत्युष बिल्ड होईल ना तुम्ही कुठेतरी मोठ्या लेवलला राहा. कारण कंपनी जेव्हा मोठी होती ना त्यावेळेस कंपनी त्याच्या सोबतच्या लोकांचा विचार पहिली करते, कारण कंपनीला मोठे करणारे लोकच असतात. म्हणून तुम्ही त्याच्यावरती खूप जास्त विचार करा. म्हणून सोशल मीडिया वापरा आणि असं करा, डायरेक्ट आजच करा. आज संध्याकाळी जाताना तुमच्या प्रत्येकाचे अकाउंट ओपन करा, फेसबुकला बनवा, युट्यूबवरती बनवा आणि व्हिडिओ टाकायला स्टार्ट करा. फक्त प्रत्युष आलं पाहिजे. कारण प्रत्युष ब्रँड ज्यावेळेस बनल बाय प्रोडक्टली प्रोडक्ट विकले जातील आणि प्रोडक्ट विकले तर तुम्हाला पण पैसे आहेच ना. त्याच्यामुळे सोशल मीडिया मला असं वाटतं वापरलं पाहिजे, फक्त आपण त्याला वापरलं पाहिजे, त्यांनी आपल्याला नाही वापरलं पाहिजे. दॅट्स इट.